तुळजापूर तालुक्यातलं कामठा हे शेतकरी संपाचा ठराव घेणारं राज्यातलं दुसरं गाव. या गावकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. संपाचा दुसरा दिवस या ठिकाणी कसा होता पाहूया ग्राउंड झिरो रिपोर्ट. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि आज शेतकरी संपाचा महाराष्ट्रातला शेतकरी संपाचा ठराव घेणाऱ्या दुसऱ्या गावातला दुसरा दिवस आहे. आणि आज तर त्यांनी थेट बोर्डच लावलाय, आता बस शेतकऱ्यांनो चला संपावर, मी जातोय संपावर, येणार ना तुम्ही. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये कामठा गावातली परिस्थिती काय आहे ते आपण ग्राउंड झिरो मध्ये बघतोय. आज काय गेलं नाही, आज काय नाही, माळवं नाही, दूध नाही, काहीच नाही गेलं आज. जैसे थे जैसे तशी तुम्ही परिस्थिती. काय केलं शावऱ्याचं? काय तसंच जागेवर तोडून टाकलाय. तोडून वाटोळ तिथं मार्केटला जर नेलं तर त्याला भाव जर येत नाही तर काय तोडून तर काय उपयोग. आता किती दिवस करायचं? किती दिवस आता ही संप मिटस तर भाव आला तर न्यायचं नाही तर तिथं वावरातच पुन्हा वाटोळ करायचं. मुख्यमंत्री म्हणले की आज कर्जमाफीचं काहीतरी दिसतं चाललंय. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी 31 लाख लोकांच करतो म्हणजे. मग ती बाकीची काय भूधारक शेतकरी आहे ती म्हणते सरसगट करून. तुमचं काय मत आहे? आमचं सरसगट करावं मत आहे. पूर्णच शेतकऱ्याचं. तिजोरी ती खाली व्हायची. तिजोरी न खाली व्हायला काय झालं त्याला? काय सरकारजवळ पैसा नाही काय? कशानं खाली होती तिजोरी? मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षाकडे बोट दाखवलंय. मला तसं दिसत नाहीये. इथे शेतकऱ्यांनी कालही दूध विकलं नाही, भाजीपाला विकला नाही, कांदे घेऊन गेले नाहीत आणि तुमचा अर्धा एकर आहे. काय शेवगा शेंगा सगळं शेवगा काय 8 दिवसांनी तोडला तर चालतंय. बरं व्हायला की आता पहिले का नाही? हा. बरं, जायचं का बघायला शेतात तुमच्या? आणि दूध किती आहे घरी? दूध नाही. ओके, आजही गावातली परिस्थिती बघू चला. मग काय केलं भाजीपाला? शेतात आहे. हा? शेतात तोडला नाही का? नाही, जागेला ती भेंडर शेंद्या शेंद्या ककड्या जाग्याला इथे. बरं, हा, बसा खाली बसा. काय काय ठेवलं शेतात आता? भेंडी ककड्या शेंद्या तसेच आहे ते. सगळे हा, आज मी तोडलं नाही तोडायला. मग किती दिवस तोडायचं नाही? जेव्हा ही मिटल तेव्हा तोडायचं. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं आता जगच आहे तर आम्ही जगाच्या बाहेर जाणार आहोत. हं? आता समधीच आहे ती की आमच्या. नुकसान तर आपलंच आहे की. मग समध्याच आहे. मग आता साऱ्या गाव आहे आणि मी चिकटी एक आहे. सगळ्या गावांनी ठरविले. मग शेतात चढून जाईल की आज दुसरा दिवस आहे. असू जा, हा. कसं जसं होईल तसं जगाभरावर आपलं होईल. हे सगळं विकून रोज किती पैसे येत होते? मूक येत होतं पैशाचं काय मग म्हणजे म्हणतात. काय ठेवायला जागा नसेल. हा, हा? शेतकऱ्याकडे त्याला ठेवायला माहित आहे की. शेतकऱ्याकडे ठेवायला जागा नाही म्हणते सरकार. हा, होय, हा, खायला मोफत होते ती. हा. मग त्याला भाव नाही आणि काय करायचं मग लावून तर काय उपयोग आहे. आजच्या संपाचा जो दुसरा दिवस आहे त्यातली जमिनीवरची परिस्थिती काय, ग्राउंड रिअलिटी काय? काय केलं आज दुसरा दिवस? यामध्ये या. संप आहे शेतकऱ्यांचा. होय, आहे की संप आज दुसरा दिवस आहे. काय चालूच आहे ना संप. तोडलं का नाही भाजीपाला? आहे की भाजीपाला? भाजीपाला आहे पण आम्ही नाही तोडलेला. दूध दूध नाही आमच्याकडे, त्यांच्याकडे कोणता आहे. भाजीपाला देते तुझ्याकडे? आम्ही वांगी करतो. वांगी, मेथी, शेपू अशा भाजीपाला आहे आमच्यात. पण असं आपण शेतकरी संप केला त्यामुळे आम्ही काही भाजीपाला विक्रीसाठी नेलेला नाहीये. घरात ठेवला? घरात नाही, सध्या तरी शेतातच आहे, काढलेला नाहीये आणखी. बर, होय. संप दुसरा दिवस आजचा. हो, काय केलं नाही का? काहीच केलं नाही. किती दिवस चालायचं? 10-12 दिवस जोपर्यंत मालाला विक्री देत नाहीत तोपर्यंत चांगली. जोपर्यंत किंमत येत नाही तोपर्यंत, नुकसान आपलंच आहे. होपर्यंत जो 10-15 दिवस झालं तर झालं नुकसान. त्यात पण फायदाच आहे आमचा. हे मनाने ठरवलंय का कोणी सांगितलं? नाही, मनाने ठरवलं. बरं, मग आता काय घरात मध्ये डिग लागला काय भाजीपाला? जे नाहीच घरात कशाला लागतं, शेतातला नाहीच काढला. काढलाच नाही. काय हो, किती
किती दिवस चालायचं ताई? हे जोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही तोपर्यंत असंच चालणार जोपर्यंत शेतकरी. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहील. इकडे सरकार म्हणतंय काहीतरी चर्चा सुरू झाली. हा, चर्चा चालू झाली. तुम्ही पहा ना, व्यापाऱ्यांनी 2 दिवसाच्या मालावर लगेच दुप्पट तिप्पट भाव केले. म्हणजे शेतकऱ्याकडून 2 रुपयाला घ्यायचं आणि विकायचं 100 रुपयाला. मग काय परवडतं आम्हाला? आमचा खर्च असतो 10 रुपये, घेणार 2 रुपये. मग कुठल्या भावात परवडतं? कर्जमाफी करावी अशा दृष्टीने सरकार आता विचार करतो. हा, काही जणांची आहे ना, मग तेच तर ना. जर काही जणांची होत असेल तर तेवढ्या आत्महत्या वाचतील ना. जर आमच्या 10 दिवसाच्या उपासमारीने एवढे लोक जर जगत असतील, सर्व शेतकऱ्यांचं आयुष्य चांगलं होत असेल तर काय हरकत आहे? मराठवाड्यातलं हे पहिलं आणि राज्यातलं दुसरं गाव आहे की ज्या गावाने शेतकरी संपाचा ठराव घेतला. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या गावात त्यांनी दुधाचं काय केलं, भाजीपाल्याचं काय केलं. भाजीपाला तर जनावराला खत टाकला म्हणे. इतकं सारं दूध काल ज्या घरात होतो आपण त्यांच्याकडे 10 लिटर दूध होतं. कालचं 10 आणि आजचं बासुंदी काय केली, दूध रात्री इरजू लावलं. आज बासुंदीच केली का? हो, आज पण केली, सगळ्यांनी खाल्ली. आज पण केली म्हणजे काल पण केली होती? हो, रात्री पण केली ती. रात्री किती लिटरची केली? रात्री 5 लिटरची केली ती. आणि आज 5-6 लिटरची केली. किती दिवस खायची आता बासुंदी? बासुंदी तर खाणार किती? खायचं जोपर्यंत आमच्या दुधाला भाव, माळव्याला, भाजीपाल्याला कशाला नाही का तोपर्यंत आम्ही खाणार. आणि असे उरलेले हे काय असेल ती गावाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, गावात एकूणमेकाला द्यायचे. काय जरी झालं हो, पण आमच्या हो कालचं दही ते माळव्याला आमच्या भाव आला पाहिजे, फळांना आला पाहिजे. कामठ्यातल्या दुसऱ्या दिवशी या तरुणांनी एक वेगळीच भूमिका घेतली. कोण कोण गेलं तू स्वादला? आम्ही सगळेच गेलो होतो. तिथे जाऊन सगळ्यांना न कुठलंही हिंसक वळण न घेता आम्ही सगळ्याला विनंती वजा सांगितलेला आहे. सगळे म्हणजे मार्केटमध्ये जे व्यापारी कोण असतील की उद्यापासून शेतकरी सगळे संपावर आहेत, तुम्ही कुठल्याही प्रकारचा भाजीपाला घेऊन मार्केटमध्ये येऊ नका, अन्यथा आणखीन जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे, विनंती वजा दिलेला आहे. तुम्ही तर नेलंच नाही. आम्ही तर नेलं नाही, आम्ही गावातलंही न्यू दिलेलं नाही आणि बाहेर गावचंही न्यू देणार नाही. कामठा गावातली आजची भूमिका बदललेली आहे, महाराष्ट्र समजून घ्या. आज त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर काल आंदोलन केलंय, आता उद्यापासनं जे इतर कुठले लोक येतील भाजीपाला वगैरे घेऊन, होय त्यांना आणू द्यायचं नाही. त्यांना अजिबात आणू द्यायचं नाही. तिथं आम्ही नाक्यावर जाऊन थांबणार आहोत. कुठले नाक्यावर? उस्मानाबादच्या तुळजापूर नाका. आपलंच होईल झालं तर हरकत नाही की असं नेऊन तर काय व्हायला लागले, काहीच उपयोग नाही ना नेऊन तर. काय तुम्ही मागून बोलले? नाही, हे जे माल जाणार आहे ते आम्ही तुळजापूर नाक्यावर रोखणार. ही आमची फर्स्ट भूमिका आहे. जोपर्यंतही निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही रोखणार. इकडे निर्णय लागताना दिसायला काहीतरी तसं अल्पभूधारक नको ना, सरसकट माफी पाहिजे. 7-12 कोराच पाहिजे. शिवसेना जसं म्हणते ना 7-12 कोरा तसाच पाहिजे आपल्याला. अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्जमाफी करतो म्हणते, आम्हाला ते नको आहे. अल्पभूधारक आणि मोठ्या शेतकऱ्यांचं काय? ते शेतकऱ्याने काय केलं? मोठ्या अल्प असेल सरसकट दिली पाहिजे. 1 लाखापर्यंत दिली तरी चालेल. तसं नाही, संपूर्ण आम्हाला 7-12 कोरा पाहिजे. सरकारनं गटबाजी करू नये, संपूर्ण आम्हाला 7-12 कोरा पाहिजे. संपूर्ण 7-12 कोरा. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीचं हे षडयंत्र आहे. नाही, काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा काही संबंध नाही. फक्त 4 वर्षापासून दुष्काळ आहे, त्याच्यामुळे शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नाही, पक्षाचा काय संबंध आहे? आम्ही शेतकरी संस्कृतीने संप करायला लागलो. तुमची तर ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आहे. नाही, राष्ट्रवादी असो काय असो, आम्ही शेतकऱ्याचा संप आहे. सगळा उत्स्फूर्त संप. हा किसान क्रांतीचा संप आहे. टमाटे केव्हा तोडली? 2 दिवस झालं तोडलेली. काय करावं, ती वाळून गेल्यावरती झाडाचं अवसन कमी होतंय, म्हणजे पुढं माल लागत नाही. त्याच्यापेक्षा तोडून टाकावी म्हणले, त्याला काय विलाज नाही. तोडून काय जनावर खाते ती काय? भाव बी नाही तसा. 10 रुपये किलो भाव आहे, 10 रुपये आता काय बीएड आहे ते कोरेपान शेतकरी. आता 2 दिवसापासून संप सुरू आहे. हे माल तोडून असंच ठेवायचा आहे का काय करायचं? जनावराला टाकायचं ना, आता काय करायचं त्याला? संप चालू आहे म्हणल्यावर संपात तर आपण शेतकऱ्याच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. आणि कारण शेतकऱ्याच्या विरोधात आपण जाऊन तिथं इकणं म्हणजे आपल्याच माणसाला अधोगती केली काम आहे. होय माय सगळं नुसकान आहे, काय करावं आता? संप कशाला? भावच नाही त्याला, काय करावं? नेऊन तर तिथवर परवडतच नाही. काय त्याला 30-40 हजार रुपये घालून ती शेणनेट करून हे टाकून द्यायची पाळी यायली. तिथवर नेऊन 5 रुपये किलो पण घेणं झालं त्याला. काय करावं होतं? देव काय गुराला 2-3 दिवस तोडले.
काय करावं आता संप नाईलाज. तोडलं का नेहमीच गुराला खाऊ घाल? नेहमीच तसं आहे आणि भावच नाही कसलाच भाव नाही तेव्हा चवळी सोडून दिली सोडून दिली हा भावच नाही काय करावं त्याला सोडून दिली चवळी खाली ककड्या होत्या सोडून दिल्या काकड्या सोडून दिल्या. भावच नाही कसला ती कशालाच भाव नाही 5 रुपये किलो 4 रुपये रोजगार सुद्धा जात नाही बायवाचा आणि न्यायचं सुद्धा पैसे जात नाहीत. आता या टमाट्याला नाही म्हणलं तर 30-40 हजार रुपये घातले 35,000 रुपये खर्च आहे 35,000 म्हणजे खताचा ते सगळा 5,000 सुद्धा झाला आहे ते सगळं 5,500 रोजगार बांधायला सुतळी बांधायला क्विंटलभर सुतळी गेली खुरपाया 3-4 खुरपणं झाली 10,000ची औषधं झाली खातं झाली मग कशाने 5 रुपये किलो यासोबत टाकून द्यायची पाळी यायला लागली कशालाच भाव नाही 5 रुपये किलो परवडतंय का रोजगारा बायाले 200-300 आजच्या ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये तुम्ही कामठा गावातला दुसरा दिवस बघितला आणि भाजीपाला तसाच ठेवलाय दुधाच्या दही केलं असेल कुणी वाटून टाकलंय उत्स्फूर्तपणा आहे याच्यामध्ये आणि ठाम आहे तिथले शेतकरी किमान आणि आज तर त्यांनी आक्रमक भूमिका घेत इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रतिबद्ध केलाय उद्या महाराष्ट्रातली पहिली शहरातनं प्रतिक्रिया आहे उस्मानाबाद शहर हे उद्या बंद असणार आहे आपलं हे कव्हरेज चालूच राहणार आहे शेतकऱ्यांच्या संपाचे पडसाद जमिनीवरती काय ते आपण बघतोय कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा कामठा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.